विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. पहिल्या भागामध्ये आपण श्वसन ही जीवन प्रक्रिया अभ्यासली. या भागामध्ये आपण आणखीन एक जीवन प्रक्रिया अभ्यासणार आहोत, ती म्हणजे पेशी विभाजन. पेशी विभाजन म्हणजे पेशी विभागणे. एका पेशीपासून दोन पेशींपासून चार पासून 8 अशा संख्येमध्ये पेशी तयार होणे म्हणजेच पेशींचे विभाजन. पेशी ही शरीराची रचनात्मक आणि कार्यात्मक अशी एकक असते. कोणतीही पेशी नव्याने तयार होत नाही, ती एका जिवंत पेशीच्या विभाजनानेच तयार होते. म्हणून आपल्या वाढीसाठी, विकासासाठी किंवा आपल्यासारखा दुसरा जीव निर्माण करण्यासाठी पेशी विभाजनाला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, पाहूया पेशी विभाजन कशा प्रकारे होते. पेशी विभाजन हा पेशींच्या आणि सजीवांच्या अनेक गुणधर्मांपैकी एक महत्त्वाचा गुणधर्म आहे. या प्रक्रियेमुळे एका सजीवापासून नवीन सजीव निर्माण होऊ शकतो. बहुपेशीय सजीवांच्या शरीरांची वाढ होऊ शकते व शरीराची झालेली झीज भरून काढता येते. पेशी विभाजनाचे 2 प्रकार आहेत. पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे सूत्री पेशी विभाजन आणि दुसरा प्रकार आहे अर्धसूत्री पेशी विभाजन. सूत्री पेशी विभाजन हे काय पेशी व मूल पेशी यांच्यामध्ये होतं, तर अर्धसूत्री विभाजन हे जनन पेशीमध्ये होते. पेशी विभाजनाचे 2 टप्पे पडतात. एक म्हणजे प्रकल विभाजन आणि दुसरा परिकल विभाजन. प्रकल विभाजन म्हणजे पेशीमध्ये असणाऱ्या केंद्रकाचे विभाजन आणि परिकल विभाजन म्हणजे पेशीमध्ये असणाऱ्या जीवद्रव्याचे विभाजन. हे पेशी विभाजन पाहण्यापूर्वी आपल्याला पेशीची रचना पाहणे आवश्यक आहे. पेशीच्या रचनेमध्ये पेशीच्या केंद्रकाची रचना पाहणे आवश्यक आहे, कारण पेशी विभाजनामध्ये केंद्रकाची महत्त्वाची भूमिका असते. केंद्रकाच्या नियंत्रणाखाली पेशी विभाजन होते आणि केंद्रकामध्ये असणाऱ्या घटकांचेच प्रामुख्याने विभाजन होते. यामध्ये आपण पाहतो की केंद्रकामध्ये केंद्रक आवरण असतं, त्याच्यामध्ये एक केंद्रकी असते आणि रंगसूत्रांचे जाळे असते. नॉर्मली पेशीच्या केंद्रकामध्ये रंगसूत्रांचे जाळे हे एखाद्या गुंत्याप्रमाणे असते, पण जेव्हा पेशीचं विभाजन होतं तेव्हा या रंगसूत्रांचं गुणसूत्रांमध्ये रूपांतरण होतं. केंद्रकांमधून हे गुणसूत्र मग पुन्हा वेगवेगळ्या पद्धतीने रूपांतरित होतात. कोणत्याही प्रकारच्या पेशी विभाजनापूर्वी गुणसूत्रांची संख्या ही द्विगुणित होते. त्याच पद्धतीनं पेशींमध्ये असणाऱ्या सर्व अंगकांची संख्यासुद्धा द्विगुणित होते. म्हणजे समजा जर गुणसूत्र 2N असतील तर त्यांचं रूपांतरण हे 4N या अवस्थेमध्ये होतं. 2N अवस्थेमध्ये प्रत्येक प्रकारच्या गुणसूत्रांची एक जोडी असते, तर N अवस्थेमध्ये प्रत्येक प्रकारचे एकच गुणसूत्र असते. इथं आपण आता गुणसूत्रांची आकृती बघूया. ही आपण 9वीला अभ्यासलेली आहे. यामध्ये P1 भुजा दिसते, Q1 भुजा दिसते आणि हा गुणसूत्र बिंदू दिसतो. हा गुणसूत्र बिंदू पेशी विभाजनामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत असतो. यामध्ये आपण पाहतो Q या भुजेला इथं DNAचे धागे चिकटलेले दिसतात. म्हणजे DNAच्या धाग्यापासून हे गुणसूत्र तयार झालेले या आकृतीमध्ये लक्षात येते. आता हे पेशी विभाजन कसे होते ते आपण सविस्तरपणे पाहू. पेशी विभाजनाचा पहिला प्रकार आपण बघूयात, सूत्री पेशी विभाजन. त्याला मायटोसिस असे म्हणतात. यामधला पहिला भाग आपण बघूया. याचा टप्पा आपण बघूया, प्रकल विभाजन म्हणजे पेशीमध्ये असणाऱ्या केंद्रकाचे विभाजन. प्रकल विभाजनाचे टप्पे हे 4 पायऱ्यांमध्ये 4 अवस्थेमध्ये पूर्ण होतात. त्यातली पहिली अवस्था आहे ती म्हणजे पूर्वावस्था, त्याला प्रोफेज असं म्हटलं जातं. बघा, मूलतः अत्यंत नाजूक असलेल्या गुणसूत्रांचे बारीक धागे आखूड व जाड होतात व त्यांच्या अर्धगुणसूत्र जोडींसहित दृश्य होण्यास सुरुवात होते. आपण इथं आकृतीमध्ये पाहू शकतो की मूलतः या पेशीमध्ये हे रंगद्रव्य बारीक नाजूक धाग्यांमध्ये दिसतात, पण जेव्हा यांची पूर्वावस्था सुरू होते तेव्हा या अर्धगुणसूत्र जोडींचे जाड असे धागे तयार होण्यास सुरुवात होते आणि त्याचबरोबर यांची जोडी ही दृश्य व्हायला सुरुवात होते, म्हणजे आपणाला हळूहळू दिसायला सुरुवात होते. यामध्ये ताराकेंद्र द्विगुणित होतात व प्रत्येक ताराकेंद्र पेशींच्या विरुद्ध ध्रुवांना जातात. इथं आपल्याला दिसतात हे ताराकेंद्र हे दृश्य व्हायला सुरुवात होतात, त्यांची संख्या ही दुपटीनं व्हायला सुरुवात होते आणि हे दोन्ही पेशींच्या विरुद्ध टोकायला जाण्याला सुरुवात होते.
केंद्रक आवरण व केंद्रिका नाहीसे होण्यास सुरुवात होते. म्हणजे या पहिल्या टप्प्यामध्ये केंद्रक आवरण हे नाहीसे व्हायला सुरुवात होते. त्यामध्ये असणारी केंद्रिका ही सुद्धा हळूहळू नाहीसे व्हायला, अदृश्य व्हायला सुरुवात होते. म्हणजे आपल्याला असं लक्षात येतं की पेशीमध्ये 2N या गुणसूत्राचं रूपांतरण 4N या भागामध्ये झालेलं या पूर्वावस्थेमध्ये लक्षात येतं. दुसरी जी अवस्था आहे ती मध्यावस्था, त्याला मेटाफेज असं म्हणलं जातं. या अवस्थेमध्ये केंद्रक आवरण व केंद्रिका पूर्णपणे नाहीसे होतात. या आकृतीमध्ये आपण पाहू शकतो की इथं असणारी केंद्रक आवरण व केंद्रिका या दुसऱ्या टप्प्यामध्ये पूर्णपणे नाहीसे झालेले दिसतात. गुणसूत्रे आणखी जाड होतात व अर्धगुणसूत्र जोडींसहित स्पष्टपणे दिसतात. इथं असणारी ही जी गुणसूत्र आहे ती अर्धगुणसूत्रांची जोडी आता इथं स्पष्टपणे दिसायला सुरुवात होते. पहिल्यापेक्षा आणखी जाड व्हायला सुरुवात होते. सर्व गुणसूत्रे पेशींच्या विषुववृत्तीय म्हणजे मध्यप्रतलाला समांतर अवस्थेमध्ये संरचित होतात. मध्यावस्थेचा सर्वात महत्त्वाचा भाग हा असतो की याची जी मध्य रेषा आहे, ज्याला आपण विषुववृत्त म्हणू, यामध्ये या सर्व अर्धगुणसूत्रांच्या जोड्या एकत्रित येतात, संरचित होतात. त्यांची रचना अशा पद्धतीनं आपल्याला दिसते. दोन्ही ताराकेंद्र व प्रत्येक गुणसूत्राचा गुणसूत्रबिंदू या दरम्यान विशिष्ट अशा लवचिक प्रथिनांचे धागे तयार करतात. या धाग्यांनाच आपण तूर्कतंतू म्हणतो. या तूर्कतंतूच्या साहाय्यानं इथं आपण बघूया हे जे गुणसूत्र बिंदू आहेत, या गुणसूत्र बिंदू या ताराकेंद्रांकडे चिकटले जातात. आणि दुसरा यामधला महत्त्वाचा टप्पा म्हणजे तूर्कतंतूंची निर्मिती आणि या तूर्कतंतूंना विषुववृत्तीय प्रतलावर असणारे अर्धगुणसूत्रांच्या जोड्या चिकटणे हा असतो. तिसरी जी अवस्था आहे ती पश्चावस्था, त्याला ॲनाफेज असं म्हटलं जातं. या अवस्थेमध्ये तूर्कतंतूंच्या मदतीने गुणसूत्रांचे विभाजन होते. इथं आपण पाहू शकतो की पूर्वीच्या स्टेजमध्ये हे गुणसूत्र जोड्यांच्या स्वरूपामध्ये होते, पण हे तूर्कतंतू त्यांना आता अर्ध्या अर्ध्या भागामध्ये विभागतात. गुणसूत्रबिंदूंचे विभाजन होते. प्रत्येक गुणसूत्रांची अर्धी गुणसूत्र जोडी वेगळी होते आणि विरुद्ध दिशेला ओढली जाते. यांना जन्य गुणसूत्रे म्हणतात. इथं आपण पाहू शकतो की हे ताराकेंद्र तूर्कतंतूंच्या मदतीनं या गुणसूत्रांना आपल्याकडे ओढतात आणि ही तयार झालेली गुणसूत्र जी आहेत ही जनक गुणसूत्रांपासून होतात, म्हणून यांना म्हणलं जातं जन्य गुणसूत्र. ही गुणसूत्रे केळीच्या घडासारखी दिसतात व विरुद्ध दिशेला आणखीन खेचली जातात. यांची रचना आपण जर बघितलं तर केळीचे घड जसे लटकवलेले दिसतील त्याच पद्धतीने यांची रचना दिसते आणि हे तूर्कतंतू त्यांना विरुद्ध दिशेला आणखीन खेचतात. आणि सगळ्यात शेवटचा महत्त्वाचा टप्पा म्हणजे या अवस्थेमध्ये तूर्कतंतू आकुंचन पावतात. म्हणजे तूर्कतंतू हळूहळू नाहीसे होतात आणि या गुणसूत्रांना आपल्याकडे खेचतात. शेवटची जी अवस्था आहे ती शेवटची अवस्था म्हणजे अंत्यावस्था, त्याला टीलोफेज म्हणलं जातं. या अवस्थेमध्ये अर्धगुणसूत्र जोडींचे स्थलांतर पूर्ण होते. म्हणजे अर्धगुणसूत्र जी खेचली जाणार आहेत त्या खेचल्या जाणाऱ्या अर्धगुणसूत्रांचं स्थलांतरण म्हणजे त्यांचं खेचलं जाणं हे पूर्ण होतं. तूर्कतंतू पूर्णपणे अदृश्य होतात. म्हणजे या टप्प्यामध्ये तूर्कतंतू पूर्णपणे नाहीसे झालेले दिसतात. गुणसूत्रे पुन्हा नाजूक धाग्यांसारखी पातळ होऊन दिशेनाशी होतात. म्हणजे पहिल्या टप्प्याप्रमाणे ही गुणसूत्र अगदी नाजूक होतात, नाजूक पातळ धाग्यांप्रमाणे तयार होत असतात. केंद्रक आवरण व केंद्रिका पुन्हा दिसू लागतात व दोन्ही टोकांना 2 जन्य केंद्रके तयार होतात. म्हणजे पहिल्या टप्प्यामध्ये जे केंद्रक आवरण केंद्रिका नाहीसे व्हायला सुरुवात होतात ते या टप्प्यामध्ये पुन्हा दृश्य स्वरूपामध्ये येतात आणि या गुणसूत्रांना ते काय करतात, आवरण देतात. यांना जन्य केंद्रक असं म्हटलं जातं. म्हणजे पहिल्या अवस्थेमध्ये 4Nचे 2N आणि 2N अशा गुणसूत्रांच्या पेशीमध्ये विभाजन झालेले आपल्याला लक्षात येते. हा झाला पहिला टप्पा. यामध्ये प्रकलन विभाजन, केंद्रकांचं कशा पद्धतीने विभाजन होतं हे आपण पाहिलं. आता यामधला दुसरा टप्पा तो म्हणजे परिकल विभाजन, म्हणजे पेशीद्रव्याचं विभाजन कशा प्रकारे होतं ते आपण बघूया. पेशीद्रव्यांचे विभाजन होऊन 2 जन्य पेशी तयार होतात. प्राणीपेशीमध्ये विषुववृत्तीय प्रतलाला समांतर खाच तयार होते आणि ती खोलवर जाते व 2 नव्या पेशी तयार होतात. इथं लक्षात येतं की ही खाच हळूहळू वाढत जाते. हे अंतर हळूहळू वाढत जातं आणि या खाचेच्या माध्यमातून प्राणीपेशीमध्ये 2 नव्या पेशी तयार झालेल्या दिसतात. वनस्पती पेशीमध्ये मात्र अशी खाच तयार होत नाही. तर याच्याबरोबर मधोमध एक पेशीपटल तयार होतं आणि या पेशीपटलाद्वारे 2 नव्या पेशी तयार झालेल्या लक्षात येतात.
विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पेशी विभाजनाचा दुसरा प्रकार बघूया, अर्धसूत्री विभाजन. त्याला मायोसिस असं म्हणलं जातं. अर्धसूत्री विभाजन हे 2 टप्प्यांमध्ये पूर्ण होते. एक म्हणजे अर्धसूत्री विभाजन 1 आणि अर्धसूत्री विभाजन भाग 2. अर्धसूत्री विभाजन भाग 1 चे पुन्हा 4 टप्पे सूत्री विभाजनाप्रमाणे असतात. त्यातला पहिला टप्पा जो आहे तो पूर्वावस्था 1 असं म्हणलं जातं. हा टप्पा अधिक दीर्घकाळ चालणारा असतो आणि खूप गुंतागुंतीचा असतो. यामध्ये अर्धगुणसूत्रे एक्स आकारामध्ये संघनित होतात. त्यानंतर प्रत्येक अर्धगुणसूत्राची जोडी आणि तिच्याशी समजात असलेली जोडी एकत्रित येतात. या रचनेला चतुष्क असं म्हणलं जातं. आता या आकृतीमध्ये आपण पाहू शकतो की अर्धगुणसूत्रांचा आकार हा एक्स झालेला आहे आणि त्याच्याशी समजात याचा अर्थ त्याच्यासारखे गुणधर्म असणारा तो अर्धगुणसूत्र शोधतो आणि असे अर्धगुणसूत्र 1, 2, 3, 4 या प्रकारचे 4 गुणसूत्र एकत्र येतात आणि चारीची रचना तयार होते. म्हणून या रचनेला चतुष्क म्हणजे 4 गुणसूत्र एकत्र येणारी रचना असं म्हटलं जातं. चतुष्कातील समजात अर्धगुणसूत्रांच्या जोड्यांमध्ये विकरांद्वारे जनुकांची देवाणघेवाण होते व जनुकीय विविधता निर्माण होते. अर्धसूत्री विभाजनामधला हा सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे. जेव्हा हे चतुष्क एकत्र येतात, इथं आपण आकृतीमध्ये पाहू शकतो, हे चतुष्क ओव्हरलॅप झालेत, एकमेकांशी निगडीत आहेत, एकमेकांशी कनेक्टेड आहेत. अशा वेळी त्यांच्यामध्ये जे विकर असतात, त्यांच्यामध्ये जे DNA असतात, हे DNA एकमेकांमध्ये एक्सचेंज होतात, एकमेकांमध्ये जनुकांची देवाणघेवाण करतात आणि म्हणून यांच्यामध्ये जनुकीय विविधता तयार झालेली दिसते आपल्याला. या तिसऱ्या आकृतीमध्ये आपण बघू शकतो की इथं हा रंग बदललेला आहे. जिथं ही गुणसूत्र एकत्रित आलेली आहेत, जिथं ही गुणसूत्र अटॅचड आहेत, तिथं ही जनुकांची देवाणघेवाण करतात. त्यामुळं यांचा रंग इथं बदललेला दिसतो. हा सर्वात महत्त्वाचा टप्पा या अर्धसूत्री विभाजनामध्ये असतो की जो सूत्री विभाजनामध्ये असत नाही. त्यानंतर चतुष्कांचे 4ही भाग जनुक विनिमयाचे बिंदू हे ठळकपणे दिसू लागतात. म्हणजे हे जे जनुकीय बदलाचे 4ही भाग जे असतात आणि शिवाय हा जो बिंदू आहे त्यांच्यामध्ये असणारा हा ठळकपणे दिसायला सुरुवात होते. यामध्ये असणारी केंद्रक पटल हे नाहीसे होण्यास सुरुवात होते. ताराकेंद्र पुन्हा द्विगुणित झाले दिसते आपल्याला आणि सूक्ष्म नलिकेतून तूर्कतंतू तयार होतात आणि या ताराकेंद्रामधून हे तूर्कतंतू त्यांना आपल्याकडे ओढायचा प्रयत्न करतात. पहिल्या अवस्थेनंतर येते दुसरी अवस्था, मध्यावस्था 1. या टप्प्यावर समजात अर्धगुणसूत्रांच्या जोड्या वेगळ्या होतात. त्यामुळे चतुष्के विषुवृत्तीय पट्टीवर ओळीत येतात. म्हणजे मध्यावस्थेमध्ये ही चतुष्क जी आहेत ही विषुवृत्तीय पट्टीवर एकत्रित ओळीनं आल्यासारखी आपल्याला दिसतात आणि समजात अर्धगुणसूत्रांच्या जोड्याही या ठिकाणी वेगळ्या झालेल्या दिसतात. तूर्कतंतू ताराकेंद्राकडे एकाच बाजूने ओढले जातात. हा दुसरा महत्त्वाचा टप्पा सूत्री विभाजन आणि अर्धगुणसूत्री विभाजनामध्ये असतो. सूत्री विभाजनामध्ये तूर्कतंतू दोन्ही बाजूला ओढतात, तर अर्धसूत्री विभाजनामध्ये तूर्कतंतू ताराकेंद्रांना एकाच बाजूने ओढतात. म्हणजे या बाजूचा ताराकेंद्र या अर्धगुणसूत्रांना या बाजूने ओढेल, इकडचा ताराकेंद्र या बाजूने ओढेल. त्यानंतरची पुढची अवस्था येते पश्चावस्था. या टप्प्यावर वेगळ्या झालेल्या प्रत्येक जोडीतील अर्धगुणसूत्रे त्याच्या गुणसूत्र बिंदूपाशी जुळून राहतात. म्हणजे इथं असं लक्षात येतं की केळीच्या घडाप्रमाणे तयार झालेली रचना आणि इथं आपल्याला असं लक्षात येतं की 4 प्रकारची ही गुणसूत्र आहेत आणि ही वेगळी झालेली गुणसूत्र यांची जी जोडी आहे अर्धगुणसूत्रांची ही गुणसूत्र बिंदूपाशी एकत्र आलेली दिसतात आपल्याला आणि ताराकेंद्रांद्वारे ही तूर्कतंतूंच्या साहाय्यानं ओढली जातात. शेवटचा टप्पा यामध्ये आहे तो म्हणजे अंत्यावस्था. या टप्प्यावर केंद्रक पटल आणि केंद्रकी पुन्हा दिसू लागतात. इथं आपल्याला लक्षात येतं की केंद्रक पटल, केंद्रकाचं आवरण आणि त्यामध्ये असणारी केंद्रकी दिसू लागते. पेशीद्रव्य विभाजन घडून येते, पेशीद्रव्याचं विभाजन घडून येतं. इथं पेशीद्रव्य 2 वेगवेगळ्या पेशींमध्ये समान आकारामध्ये तयार झालेलं दिसतं. त्यांच्यामध्ये खाचे आपल्याला तयार झालेले दिसते आणि 2 पेशी तयार होतात. या प्रत्येक पेशीमध्ये जनक पेशीच्या गुणसूत्र्यांच्या निम्मी गुणसूत्रे असतात. म्हणजे सर्वात आणखीन एक महत्त्वाचा भाग याच्यामध्ये असं लक्षात येतो की जनक पेशी आणि ज्या जन्य पेशी असतात यांच्यामध्ये निम्मी गुणसूत्रे तयार झालेली दिसतात आपल्याला. म्हणजे जर जनक पेशीमध्ये 4 N गुणसूत्रे असतील तर यांच्यामध्ये 2 N
या प्रकारची निम्मी निम्मी गुणसूत्र तयार झालेली दिसतात. मात्र या पेशीमधील अर्ध गुणसूत्रांची संख्या गुणसूत्रांच्या संख्येच्या दुप्पट असते. म्हणजेच आपल्याला असं लक्षात येतं, जर 4n असेल, 2n 2n असेल, तर गुणसूत्रांची संख्यासुद्धा त्यांच्या जोडीच्या स्वरूपामध्ये आहे तशीच शिल्लक राहते. आता आपण अर्धसूत्री विभाजनाचा दुसरा भाग बघूयात. हा अर्धसूत्री विभाजनाचा दुसरा भाग हा सूत्री विभाजनाप्रमाणे असतो. अर्धसूत्री विभाजन 1च्या शेवटी एका जनक पेशीपासून 2 जन्यपेशी तयार होतात. या जन्यपेशीचे भाग 2द्वारे पुन्हा एकदा विभाजन होते. या दरम्यानच्या अवस्थेला आंतरप्रावस्था असे म्हणतात. आणि त्यानंतर अल्प काळातच म्हणजे लगेचच सामान्यपणे सूत्री विभाजनासारखी प्रक्रिया सुरू होते. त्यातली पहिली अवस्था आहे ती म्हणजे पूर्वावस्था 2. यामध्ये केंद्रक पटल व केंद्रिके नाहीसे व्हायला सुरुवात होतात. म्हणजे इथं आपण बघू शकतो की केंद्रक पटल आणि केंद्रिक हा नाहीसे होण्याची सुरुवात इथं होत असते. अर्धगुणसूत्रे संगणित होतात. ताराकेंद्रे पेशीच्या विरुद्ध दिशेला सरकू लागतात. ही अर्धगुणसूत्रे संगणित म्हणजे एकत्रित होतात आणि ताराकेंद्र ही पेशीच्या विरुद्ध बाजूला दोन्ही टोकांना सरकायला सुरुवात होत असते. ही झाली पहिली अवस्था म्हणजे पूर्वावस्था. दुसरी अवस्था आहे मध्यावस्था 2. या अवस्थेमध्ये अर्धगुणसूत्रे विषुवृत्तीय पट्टीवर ओळीत येतात. तुर्कतंतूंच्या सहाय्याने अर्धगुणसूत्रांच्या गुणसूत्र बिंदूमध्ये ती जुळली जातात. म्हणजे इथं विषुवृत्तीय पट्टीवर एकत्र एका ओळीमध्ये ते येत असतात आणि तुर्कतंतूंच्या सहाय्यानं ती खेचली जातात. पश्चावस्था 2 आपण बघूयात. अर्धगुणसूत्रे गुणसूत्र बिंदूमध्ये तुटली जातात. म्हणजे इथं अर्धगुणसूत्रांचं गुणसूत्र बिंदूमध्ये विभाजन होतं. तुर्कतंतूंच्या सहाय्यानं ताराकेंद्राकडे ती खेचली जातात आणि ती पेशीच्या विरुद्ध ध्रुवाकडे म्हणजे ताराकेंद्राकडे खेचली जातात, सरकतात. अंत्यावस्था 2. या अवस्थेमध्ये अर्धसूत्री विभाजन पूर्णपणे संपते. इथं आपल्याला असं लक्षात येतं की इथं अर्धसूत्री विभाजनाचा हा टप्पा पूर्णपणे संपतो. गुणसूत्रांचे दोन्ही गट केंद्रक पटलाद्वारे बंदिस्त होतात. म्हणजे यांच्यामध्ये केंद्रक पटलाची निर्मिती होते, केंद्रकीची निर्मिती होते आणि नव्याने 4 पेशी तयार झालेली आपल्याला लक्षात येतात. अर्धसूत्री विभाजन 2च्या शेवटी मूळ जनक पेशीपासून 4 जन्य पेशी तयार होतात. हा फरक इथं लक्षात घ्या मित्रांनो. सूत्री विभाजनामध्ये एका जनक पेशीपासून 2 जन्य पेशी तयार होतात. तर इथं अर्धसूत्री विभाजनामध्ये मूळ जी जनक पेशी असते त्या मूळ जनक पेशीपासून 4 जन्य पेशी तयार झालेल्या दिसतात. या पेशी एक गुणित असतात. म्हणजे यांच्यामध्ये एकाच प्रकारचं गुणसूत्र असतं आणि मग या पेशी दुसऱ्या प्रकारच्या गुणसूत्रांना शोधायचा प्रयत्न करत असतात. या प्रत्येक पेशीतील गुणसूत्रांची संख्या मूळ जनक पेशीतील गुणसूत्रांच्या निम्मी असते. म्हणजे मूळ पेशीमध्ये जर गुणसूत्रांची संख्या 2n असेल तर या गुणसूत्रामध्ये ती संख्या n अशी लक्षात येते. आता आपण सूत्री पेशी विभाजन व अर्धसूत्री विभाजन यामधला फरक बघूया. या फरकाने तुम्हाला या दोन्ही प्रकारचं विभाजन अत्यंत सविस्तरपणे व्यवस्थितपणे लक्षात येईल. यामध्ये काही फरकाचे मुद्दे आहेत. सूत्री पेशी विभाजनाचे इथं आपल्याला मुद्दे लक्षात येतील. अर्धसूत्री पेशी विभाजनाचे पॉईंट्स इथं लक्षात येतील. पहिला मुद्दा आहे तो म्हणजे कोणत्या पेशीमध्ये या प्रकारचं विभाजन होतं. तर सूत्री पेशीमध्ये हे विभाजन कायिक पेशीमध्ये व मूळ पेशीमध्ये होत असतं. उदाहरणार्थ आपल्या त्वचेचे, स्नायूचे, आतड्यांच्या, केसांच्या या सगळ्या पेशींमध्ये म्हणजे कायिक पेशींमध्ये या प्रकारचं सूत्री पेशी विभाजन होतं. तर अर्धसूत्री पेशी विभाजन हे युग्मक पेशीमध्ये होतं. उदाहरणार्थ लैंगिक प्रजननामध्ये सहभागी होणाऱ्या पेशी, अंडपेशी असतील स्त्रियांमधल्या असतील किंवा पुरुषांमध्ये असणाऱ्या शुक्रपेशी या प्रकारचं अर्धसूत्री विभाजनाने निर्मित होत असतात. गुणसूत्रांची संख्या आपण जर बघितली तर सूत्री पेशी विभाजनामध्ये समान जनक पेशीतील गुणसूत्रांच्या संख्ये एवढीच राहत असते. म्हणजे एका पेशीपासून 2 पेशी निर्माण होतात. म्हणजे एका पेशीमध्ये जर 2n गुणसूत्रे असतील तर या 2 पेशीमध्ये निर्माण होणाऱ्या गुणसूत्रांची संख्याही तेवढीच राहते, म्हणजे समान राहते. अर्धसूत्री पेशी विभाजनामध्ये ती संख्या निम्मी होते. जनक पेशीतील गुणसूत्रांच्या संख्येच्या निम्मी म्हणजे एका पेशीपासून 4 पेशींची निर्मिती होते. एका पेशीमध्ये जर 4n एवढी गुणसूत्र असतील
तर तयार होणाऱ्या पेशींमध्ये यन 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 अशा 4 प्रकारची गुणसूत्रांच्या पेशी तयार होत असतात. यामध्ये चरण जर आपण बघितलं तर हे जे विभाजन आहे, सूत्री विभाजन, ते एकाच चरणामध्ये होते. म्हणजे जसं बघितलं आपण 2 यनचं 4 यनमध्ये 4 यनचं पुन्हा विभाजन होऊन 2 यन 2 यन या प्रकारच्या गुणसूत्रामध्ये विभाजन होते. पण अर्धसूत्री पेशी विभाजन हे 2 चरणांमध्ये पूर्ण होते. पहिल्या टप्प्यामध्ये 2 यनचं 4 यनमध्ये रूपांतरण, यावेळी द्विगुणित होतात ह्या गुणसूत्रांची संख्या. पुन्हा त्याचं रूपांतर 2 यन 2 यन हा पहिला टप्पा आपण बघितला. आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये पुन्हा या 2 यनचं यन यन आणि या 2 यनचं यन यन अशा गुणसूत्रांमध्ये विभाजन झालेलं लक्षात येतं. यामध्ये जनुकीय विचरण याचा अर्थ जनुकांची आदलाबदल. सूत्री पेशी विभाजनामध्ये जनुकांची आदलाबदल होत नाही, पण अर्धसूत्री पेशी विभाजनामध्ये मात्र जनुकांची आदलाबदल होते. म्हणजे जनुकांचं विनिमय होत असतं. याचं कारण याच्यामध्ये असणारी चतुष्क रचना, ही चतुष्क रचना यामध्ये असणाऱ्या गुणसूत्रांची आदलाबदल करायला कारणीभूत ठरत असते. आणि या सूत्री विभाजनामध्ये मात्र ही चतुष्क रचना होत नाही. यांचे गुणधर्म आपण बघितले तर जन्य पेशींचे गुणधर्म हे जनुक पेशींप्रमाणे सेम असतात. म्हणजे जन्य पेशीमध्ये जे जे गुणधर्म आहेत ते सर्व गुणधर्म आपल्याला जनुक पेशीमध्ये दिसतात. कारण यांच्यामध्ये जनुकांचं विनिमय होत नाही, जीन्स एकमेकांमध्ये एक्सचेंज होत नसतात. पण अर्धसूत्री पेशी विभाजनामध्ये मात्र असं लक्षात येतं की जन्य पेशींचे गुणधर्म हे जनुक पेशींपेक्षा पूर्णपणे वेगळे असतात. याचं कारण जनुकांची आदलाबदल होते. जनुक आपली आदलाबदल करून नवीन जन्य पेशींची निर्मिती करत असतात. त्यामुळे यांच्यामध्ये असणारे गुणधर्म हे जनक पेशीपेक्षा पूर्णतः वेगळे असतात. यांचं महत्त्व काय आहे या विभाजनाचं? तर शरीराची झालेली झीज भरून काढण्यासाठी, रक्तपेशी तयार करण्यासाठी. म्हणजे उदाहरणार्थ आपल्याला एखादी जखम झाली किंवा आपली वाढ होणं आवश्यक आहे, अशा वेळी सूत्री विभाजनानं या सर्व गोष्टी पूर्ण होत असतात. आणि अर्धसूत्री पेशी विभाजनाचं महत्त्व म्हणजे आपल्यासारखा नवीन जीव निर्माण करताना युग्मक व बीजाणूंची निर्मितीसाठी अर्धसूत्री पेशी विभाजन महत्त्वपूर्ण असतं. विद्यार्थी मित्रांनो, पाहिलं उच्चस्तरीय सजीवांच्या मध्ये कशा पद्धतीने 2 प्रकारे पेशी विभाजन घडून येत असते. आपल्या शरीरात दररोज 2 लाख कोटी पेशी विभाजित होतात. पण अर्धगुणसूत्री विभाजन हे मात्र आपल्या विशिष्ट वयाच्या टप्प्यांमध्येच होत असतं. दररोज 5 कोटी पेशी मृत होतात व त्यांची जागा नव्या पेशी घेत असतात. आताही आपण बसलोय तेव्हाही आपल्या शरीरामध्ये प्रत्येक मिनिटाला, प्रत्येक सेकंदाला हे पेशींचं विभाजन सुरू आहे. म्हणून ही जीवन प्रक्रिया आपल्याला खूप जिव्हाळ्याची वाटते. तर आपण इथेच थांबूयात. पुढच्या पाठासाठी आपल्या सांगली शिक्षण संस्थेनं जे यूट्यूब चॅनल सुरू केले त्याला जरूर सबस्क्राईब करा. शेजारी असणारं बेलचं बटन दाबा. म्हणजे या प्रकारच्या अनेक नवनवीन व्हिडिओ, नवनवीन माहिती तुम्हाला मिळत राहील. तुम्ही अपडेट होत राहाल. धन्यवाद.